हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज आपण अशा नात्यांबद्दल बोलणार आहोत जी नाती वरून गोड दिसतात पण आतून आपली किंमत शून्य मानतात. सोडून द्या अशी नाती ज्यांना तुमची अजिबात किंमत नाही. हे वाक्य ऐकायला खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात पाळणं ते खूप कठीण असतं. कारण नातं म्हणजे फक्त दोन लोकांचं जोड नाही, तर त्या नात्यात आपल्या भावना, आठवणी, विश्वास आणि वेळ गुंतलेला असतो. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्याशी फक्त गरज असताना बोलतात. त्यांना तुमची आठवण तेव्हाच येते जेव्हा त्यांना तुमची मदत हवी असते. बाकी वेळ ते तुम्हाला दुर्लक्षित करतात, तुमच्या भावनांना महत्त्व देत नाहीत आणि तुमचं अस्तित्व त्यांच्या आयुष्यात आहे की नाही याचाही त्यांना फरक पडत नाही. अशा नात्यांमध्ये आपण राहतो कारण आपल्याला वाटतं की कदाचित एक दिवस ते बदलतील, पण अनेकदा तो दिवस कधीच येत नाही. खरं पाहिलं तर नातं टिकवण्यासाठी जितकं प्रेम आवश्यक असतं तितकाच आदरही आवश्यक असतो. जिथे तुमच्या भावना समजल्या जात नाही, तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही आणि तुमच्या उपस्थितीला काहीही महत्त्व दिलं जात नाही, तिथे ते नातं फक्त नावापुरतं राहतं. अशा नात्यात राहून तुम्ही स्वतःची हळूहळू किंमत विसरायला लागता. अनेक लोकांची एक मोठी चूक म्हणजे ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात. मी अजून थोडं चांगलं वागलो तर ते मला महत्त्व देतील, मी अजून थोडी मदत केली तर ते मला समजून घेतील, या आशेवर ते वर्षानुवर्षे जगतात. पण सत्य हे आहे की ज्या व्यक्तीला तुमची किंमत समजायची नाही ती तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी समजणार नाही. स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारा, या नात्यात मला आनंद मिळतो का, की फक्त ताण आणि दुःख मिळतं? जर उत्तर सतत दुःखाचं असेल तर त्या नात्याचा विचार पुन्हा करण्याची वेळ आली आहे. कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि त्या अशा लोकांसाठी खर्च करण्याची गरज नाही, ते तुमच्या अस्तित्वालाच महत्त्व देत नाहीत. अशाच वास्तववादी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचा पाठा मिस करू नका, कारण त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही ऐकले नाहीत तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. काही वेळा आपण नातं सोडण्यास घाबरतो कारण आपल्याला एकटेपणाची भीती वाटते. पण लक्षात ठेवा, चुकीच्या लोकांसोबत राहूनही मनाने एकटं वाटतं आणि योग्य लोकांसोबत असाल तर कमी लोक असले तरी मन शांत आणि आनंदी राहतं. म्हणूनच कधीकधी कमी नाते असणं हे जास्त नाते असण्यापेक्षा चांगलं असतं. स्वतःची किंमत ओळखणं हा आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट असतो. जेव्हा तुम्हाला समजतं की मी कुणाच्या दुर्लक्षावर जगण्यासाठी बनलेलो नाही, तेव्हा तुमच्या निर्णयांमध्ये ताकद येते. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगणं बंद करता आणि स्वतःचा आदर राखून जगायला सुरुवात करता. अशी अनेक नाती असतात जिथे तुम्ही नेहमी आधी मेसेज करता, तुम्हीच आधी फोन करता, तुम्हीच नेहमी समजूत काढता आणि तुम्हीच नेहमी नातं वाचवण्याचा प्रयत्न करता, पण समोरची व्यक्ती कधीच पुढे येत नाही. हे स्पष्ट चिन्ह असतं की त्या नात्यात तुमची किंमत नाही. नातं दोघांनी मिळून चालवायचं असतं. एकट्याने ओढून नेलेलं नातं फार काळ टिकत नाही. कधीकधी नातं सोडणं म्हणजे त्या व्यक्तीवर राग करणं नसतं, ते स्वतःवर प्रेम करणं असतं. कारण तुम्ही स्वतःला सांगत असता, मी इतका कमी नाही की मला सतत दुर्लक्ष केलं जाईल. हा निर्णय सुरुवातीला कठीण वाटतो, पण कालांतराने तोच निर्णय तुमचं आयुष्य हलकं करू शकतं. लक्षात ठेवा, जे लोक तुमची खरी किंमत जाणतात ते तुम्हाला गमावण्याची भीती बाळगतात. ते तुमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढतात, तुमच्या भावना ऐकतात आणि तुमच्या आनंदात आनंदी होतात. आणि जे लोक तुम्हाला सहजपणे दुर्लक्षित करतात ते कधीच तुमच्या आयुष्यात कामाचे असण्यासारखे नसतात. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी अशा नात्यांना धरून बसणार नाही जिथे माझी किंमत नाही. मी अशा लोकांना माझ्या आयुष्यात जागा देईल जे मला समजतात, माझा आदर करतात आणि माझ्या उपस्थितीला महत्त्व देतात. कारण स्वतःचा आदर करणं हीच खरी ताकद आहे. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आमचं मोटिवेशन असतं. जेव्हा तुम्ही अशा निरर्थक नात्यांपासून दूर जाता तेव्हा सुरुवातीला रिकामेपणा वाटतो, पण हळूहळू त्या रिकाम्या जागेत शांतता येते, आत्मविश्वास वाढतो आणि योग्य लोक तुमच्या आयुष्यात येऊ लागतात. कारण आयुष्याचा नियमच असा आहे, चुकीच्या गोष्टी सोडल्याशिवाय योग्य गोष्टींसाठी जागा तयार होत नाही. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात अशी नाती असतील त्यांना तुम्ही अजिबात किंमत देत नाही तर धैर्य दाखवा. स्वतःला कमी लेखणाऱ्या लोकांसाठी तुमचा वेळ, तुमच्या भावना आणि तुमचं मन वाया घालवू नका.
कारण तुम्ही मौल्यवान आहात. आणि इथपर्यंत आलेलेच असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आता आपण समजून घेणार आहोत ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात अशा गोष्टी. सोडून द्या अशी नाती ज्यांना तुमची अजिबात किंमत नाही. हे फक्त वाक्य नाही, हा स्वतःच्या स्वाभिमानाचा निर्णय आहे. पार्ट 1 मध्ये आपण ओळखलं की कोणती नाती आपली किंमत करत नाहीत. आणि आता आपण जाणून घेऊयात अशा नात्यांपासून दूर जाताना मन कसं मजबूत ठेवायचं, अपराधीपणावर कसं मात करायची आणि स्वतःचं आयुष्य नव्याने कसं उभं करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, अपराधीपणा सोडा. जेव्हा तुम्ही एखादं नातं सोडण्याचा निर्णय घेता तेव्हा मनात एक आवाज येतो, कदाचित मीच चुकीचा असेन का, कदाचित मी अजून प्रयत्न केला असता तर नातं वाचवलं असतं. पण लक्षात ठेवा, नातं वाचवण्याची जबाबदारी दोघांची असते. तुम्ही एकट्याने कितीही प्रयत्न केले, समोरच्याला जर तुमची किंमतच नसेल तर ते नातं टिकणार नाही. दुसरी गोष्ट, आठवणीमध्ये अडकू नका. आपण अनेकदा भूतकाळातील चांगल्या क्षणांना धरून बसतो. तेव्हा किती चांगलं होतं, तेव्हा ते माझ्यासाठी खूप काही करत होते. पण प्रश्न असा आहे, आज काय चाललंय? आज तुम्हाला आदर मिळतो का? आज तुमचं मन शांत आहे का? जर उत्तर नाही असेल तर फक्त जुन्या आठवणींवर नातं टिकवणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे. तिसरी गोष्ट, स्वतःची मर्यादा ठरवा. ज्या नात्यात तुम्हाला वारंवार कमी लेखलं जातं, जिथे मर्यादा आखणं खूप गरजेचं असतं, लोक तुमच्याशी तसंच वागतात जसं तुम्ही त्यांना वागू देता. जर तुम्ही सहन करता तर समोरची व्यक्ती कधीच बदलणार नाही. पण जेव्हा तुम्ही ठामपणे सांगता, हे मला मान्य नाही, तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. चौथी गोष्ट, एकटेपणाची भीती जिंकून घ्या. नातं सोडल्यानंतर सुरुवातीला खूप एकटं वाटू शकतं, पण त्या एकटेपणाला शत्रू समजू नका, कारण तोच काळ तुम्हाला स्वतःपासून समजून घेण्याची संधी देतो. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवं आहे आणि तुम्ही कशासाठी उभे आहात हे सगळं स्पष्ट होतं. पाचवी गोष्ट, स्वतःवर प्रेम करायला शिका. अनेक लोक इतरांना खुश ठेवण्यात इतके गुंततात की स्वतःला विसरून जातात. पण जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता, स्वतःच्या भावनांचा आदर करता, तेव्हा तुमच्यात एक वेगळीच ताकद निर्माण होते. तुम्ही इतरांच्या मान्यतेवर अवलंबून राहत नाही. सहावी गोष्ट, लोकांसाठी जागा तयार करा. जेव्हा तुम्ही चुकीची नाती जोडता किंवा सोडता तेव्हा तुमच्या आयुष्यात एक रिकामी जागा निर्माण होते. त्या जागेला भीतीने भरू नका, तिला संयमाने भरा. योग्य लोक तुमच्या आयुष्यात तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांपासून दूर करता. सातवी गोष्ट, शांतपणे पुढे चला. नातं सोडताना मोठा गाजावाजा करण्याची गरज नाही. कोणावर आरोप प्रत्यारोप करण्याची गरज नाही. शांतपणे, सन्मानाने स्वतःचा निर्णय घ्या आणि पुढे चला, कारण खऱ्या ताकदीला आवाजाची गरज नसते. आठवी गोष्ट, स्वतःची किंमत दररोज स्वतःला आठवण करून द्या. दररोज आरशात पाहून स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे, मला आदर मिळवायला हवा, माझ्या भावनांना महत्त्व आहे. हे वाक्य तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढवतं. जर तुम्हाला असेच मनाला भिडणारे, डोळे उघडणारे आणि आयुष्य बदलणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच एक छोटंसं काम करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला सांगतो की तुम्हाला अशी खरी आणि थेट बोलणारी कंटेंट आवडतात. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं, कोणाला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळू शकते. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझी किंमत ओळखते, कारण शब्दांमध्ये ताकद असते. आणि आजपासून स्वतःचा सन्मान करण्याचा निर्णय घेता. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा जबरदस्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा सपोर्ट म्हणजे आमची ताकद, तुमचा विश्वास म्हणजे आमची प्रेरणा आणि तुमचं यश म्हणजे आमचं यश. चला तर मग, स्वतःची किंमत ओळखा, मजबूत बना आणि आयुष्य स्वतःच्या अटींवर जगा.